नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर व्हेज पिझ्झा शेअर करणार आहे. पहिला इथे आपण काचेचा बोल घेतले, त्यामध्ये मी कोमट पाणी घेतले. आता हे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट मिळते, ते 1 टीस्पून घातले मी. मग साखर 1 टीस्पून घातले. मग 1 चिमटी मीठ घातले. आणि आता हे मिक्स करून एक 10-15 मिनिटं ठेवूया ते ईस्ट ॲक्टिव्ह व्हायसाठी. 10-15 मिनिटं झालेली आहेत. पाहू शकतात आपण, त्यामध्ये बबल्स दिसतात. तर आता मी ते मैदा घातले आणि आता आपण ते मिक्स करून त्याचं पीठ मळून घेऊया. ते लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घ्या, एकदम कमी लागतील पाणी. आणि आता इकडे मी तेल घेतले हातावर, म्हणजे ते चिकटपणा द्यायला. आणि हे मी पीठ चांगलं मळून मी 1 तास ठेवते ह्याच्यामध्ये. त्याला मी क्लिंग रॅप लावून ठेवले. बघा त्याचं डबल साईज झाली आहे पिठाची. आता हे आपलं बेस तयार झाले. आता वरचं फिलिंग आपण बघूया, टॉपिंग. त्यासाठी 2 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले, 1 कॅप्सिकम घेतले, ते ऑरिगॅनो घेतले, रेड चिली फ्लेक्स घेतलेत, मीठ आणि हे हॅलोपिनो घेतले. इथे सन ड्राईड मशरूम आणि इथे चीज घेतलं. ते सन ड्राईड मशरूम मी भिजत ठेवलेले पाण्यामध्ये. तुम्हाला फ्रेश मिळतील मार्केटमध्ये तर नक्की फ्रेश वापरा. माझ्याकडे नव्हते, मग मी सन ड्राईड वापरले. ते पीठ मळून ठेवलं ना, त्याचं मी आता चांगली पोळीसारखी केली आणि एका बेकिंग ट्रेवर ठेवले. आता फिलिंगसाठी मी इथे 2 टोमॅटो ते मी ब्लांच केले, म्हणजे साल काढून टाकायला. आणि टोमॅटो आणि कांदा ह्याचं मी प्युरी केली आहे. त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि काळी मिरी घातली आहे. हे बघा, मीठ आणि काळी मिरी घातली. आणखी टोमॅटो आणि कांद्याचं त्याचं बेस केलंय. हा सॉस म्हणतो आपण त्याला. आता आपण स्प्रेड करूया त्या ह्याच्यावर, पिझ्झा बेसवर. आता व्हेजिटेबल्स मी दाखवले तुम्हाला. मी कॅप्सिकम मध्ये इथे घेतल्या, मी ते कॅप्सिकम क्यूब मध्ये कापते. आणि ते हॅलोपिनो हे जरा स्पायसी असते. हे मेक्सिकन डिश असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त वापरलं जाते. आणि मशरूम्स. आता हे पहिलं आपण सगळं ते अरेंज करूया. तुम्हाला व्हेजिटेबल्स जे आवडतात ते तुम्ही वापरू शकता. पण हे मी माझ्या केटरिंग कॉलेजमध्ये शिकली होती 1978 मध्ये काहीतरी, तेव्हाची ही रेसिपी आहे. आता इकडे मी ते ऑरिगॅनो, नंतर चिली फ्लेक्स, मीठ हे घातलंय. सगळं व्हेजिटेबल झाल्यावर त्याच्यावर ते चीज होतं ना, मोझरेला चीज, किंवा तुम्ही पिझ्झा चीज म्हणाल ते तुम्हाला दुकानात मिळेल. हे मी ग्रेट करून डायरेक्ट त्या पिझ्झावर घातलेलं. आता मी त्या हे करत असताना मी ओव्हन चालू केलेलं, ओव्हन प्री हीट केले. हा, इथे चीज घातल्यावर पण मी परत घातले. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. ओव्हनमध्ये एक 20-25 मिनिटं लागतात. हे बघा, झालाय माझा पिझ्झा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.